तसंच मेगा इंजिनिअरिंगचं आहे. मेगा इंजिनिअरिंगला महाराष्ट्रात 2 मोठी कामं दिली. एक ठाण्याचा बोगदा, ठाणा बोरिवलीचा बोगदा आणि एक समृद्धी हायवेवरती 15,565 कोटी रुपयाचा आणि इथे 14,400 काही कोटीचा. हे 2 कामं दिली 900 कोटी. म्हणजे चंदा दो धंदा लो, चंदा दो धंदा लो, चंदा दो धंदा लो, चंदा दो धंदा लो. मोठं काम होतं ना. म्हणजे नशीब हे अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलं कोर्टाने. नाहीतर ह्या वेळेस तर असं काय झालं असतं की एवढा जगात एवढा मोठा स्कॅम कधी कोणी केला नव्हता आणि ह्याच्यापुढेही केला नसता. जागतिक रेकॉर्ड झाला असता स्कॅमचा. आणि हे सगळं होऊन सुद्धा प्रधानमंत्री सांगतात बघा आमची किती ट्रान्सपरन्सी आहे. अहो तुमच्या माणसांनी सांगितलं कोर्टात जाऊन की आम्ही सांगू शकत नाही, देशात हाहाकार माजेल. तुम्ही सगळे प्रयत्न केले लपवण्याचे. शेवटी धनंजय चंद्रचूड ह्या माणसाने जे सुप्रीम कोर्टाचे हिज लॉर्डशिप आहेत, चीफ जस्टिस आहेत, त्यांनी तुम्हाला थापडवलं. तुषार मेहतालाही थापडवलं आणि त्या हरीश साळवेंनाही थापडवलं की तुम्ही उगाच नको ती बोंबाबोंब करू नका, हे अडवण्याचा प्रयत्न करू नका, आम्हाला ही माहिती हवी आहे. तरीही SBIने ते थांबवण्याचा प्रयत्न केला. SBIला एक RTI टाकलेला आहे की तुम्ही हरीश साळवेंना फी म्हणून किती पैसे दिले. आजपर्यंत SBI उत्तर द्यायला तयार नाही. SBIने जे हरीश साळवेंना पैसे दिले ते पब्लिक मनी आहे. आणि माझ्या अंदाजानुसार हरीश साळवेंची सरकारला साठी जेव्हा ते येतात तेव्हा ते 1 कोटी रुपये प्रतिदिनी घेतात. 1 कोटी रुपये. मग हे 1 कोटी रुपये जेव्हा तुम्ही वकिलाला देता तेव्हा तुम्ही ती कोणाच्या सांगण्यावरनं पब्लिक अकाउंट्सचं म्हणजे पब्लिकचा पैसा असा कसा काय वापरू शकता. तुम्हाला माहिती द्यायची होती तर काय गरज होती अडवण्याची. माहिती देऊन टाकायला हवी होती. इलेक्टोरल बॉन्ड्स हा आधुनिक भारतातला, स्वातंत्र्य भारतातला सर्वात मोठा घोटाळा आहे. सर्वात मोठा घोटाळा. असे पैसे देऊच कसे शकतात. ज्या कंपनीचा प्रॉफिट 2,000 रुपये नाही ती 500 कोटी रुपयाचं इलेक्टोरल बॉन्ड्स. तर तुमचा प्रॉफिटच नाही, तुम्ही इलेक्टोरल बॉन्ड्सचे पैसे आणले कुठनं. म्हणजे तुमच्या खिशात 2 रुपये नाहीत आणि तुम्ही ताजमहालला देवाला चाललेत. शक्य आहे का. हे ताजमहालमध्ये कोणतरी बिल भरणारा तुमचा बसला असेल तेव्हाच तुम्ही जाल ना. हा बिल भरणारा कोण आहे हे महत्वाचं आहे. दूरदर्शनवरती किंवा इतर चॅनल्सवरती नरेंद्र मोदींची पत्रकार परिषद आणि त्या संदर्भात एक इंटरव्ह्यू लॉन्च केला गेला. हा इंटरव्ह्यू तो स्मिता प्रकाश यांनी घेतलेला इंटरव्ह्यू ANI वरती. त्याच्यामध्ये इलेक्टोरल बॉन्ड्स कसे बाहेर काढले ह्याचं क्रेडिट ते घेत होते. त्यांनी एका मिनिटाचा विचार केला नाही की भारतात काही लोक राहतात ज्यांना माहिती असते की हा तुम्ही नाही काढला बाहेर, तुम्ही हा संपूर्णतः लपवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी तुम्ही 600 वकिलांचा वापर केला. त्या 600 वकिलांनी ज्युडिशियलवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला. हा किती मिनिटाचा इंटरव्ह्यू आहे. प्रत्येक पक्षाला 7 मिनिटं दिली आहेत. मग हा स्पेशल शो कशासाठी. असं काय वेगळं आहे. असं आहे की लोकशाहीमध्ये जेव्हा सर्व समान सगळ्यांना दिलं जातं तेव्हा ह्यांना एवढं आणि बाकीच्यांना समान असं होऊ शकत नाही. आता VVPAT अख्खं जग मागणी करते. भारतातले सगळे नागरिक मागणी करतायत की VVPAT मोजा. जर अमेरिकेच्या प्रेसिडेन्शियल इलेक्शनच्या मोजणीला 4 दिवस लागू शकतात तर भारतात 24 तास मतमोजणीला लागले तर काय फरक पडतो. पण न्याय काय म्हणतो, एका माणसाने जरी संशय व्यक्त केला तरी त्याचा संशय दूर करायला हवा, असं न्यायाचं पहिलं आपलं वाक्य आहे. आणि श्रीराम हे सर्वात मोठे उदाहरण आहे आपल्याकडे न्यायाचं की एका माणसाने शंका व्यक्त केली, त्यांनी सीतेला अग्निपरीक्षा घ्यायला लावली. तुम्ही तर कुठल्याच परीक्षेला तयार होत नाही आणि श्रीरामाचे भक्त म्हणवता स्वतःला. जेव्हा श्रीराम तुम्ही मानता तेव्हा अग्निपरीक्षा द्यायला तयार राहा.
तुम्ही ते ज्याला एकाला मान्य नाही त्याला जाऊन सांगा बाबा तुला पाहिजे ना हे घे व्हीव्हीपॅट मोजा चला. तुम्ही का सगळीकडनं पळता? इलेक्ट्रॉल बॉन्ड आले तुम्ही मॅरेथॉन शर्यत पळायला लागले, व्हीव्हीपॅटची मोजणी आली तुम्ही मॅरेथॉन शर्यत पळायला लागले. कशासाठी? का लोकांच्या मनात संशय ठेवता? संशय क्लिअर करून टाका. सांगा व्हीव्हीपॅट मोजतो, जो जिंकेल तो जिंकेल. तुम्हाला खात्री आहे ना 400 जागा तुम्ही जिंकणार म्हणून? मोजून टाका ना व्हीव्हीपॅट. 500 जागा जिंका, काही जागा पाकिस्तानात ना आणा, काय फरक पडतो? पण सगळ्या गोष्टी लपवायच्या आणि घोषणा द्यायच्या. हे आता लोकांना काय, लोक अनाडी नाही राहिलेत. तुम्ही जेव्हा व्हीव्हीपॅट लपवता आहात तेव्हाच लोकांना समजतंय की ह्याच्यातच घोटाळा आहे आणि म्हणून तुम्ही आता हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसला आहात. दुसरा एक प्रश्न, अजित पवार आज असं म्हणलेले आहे की आता सासूचे दिवस संपलेले आहेत. नाही माझं तेच म्हणणं आहे, अजित पवारांनी त्या भावनिक राजकारण बंद करावं, विकासावर बोलावं. आणि ही निवडणूक काय महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, ही देशाची निवडणूक आहे. देशामध्ये काय काय झालं ह्याचं त्यांनी वाच्यता करावी, देशामधल्या झालेल्या प्रगतीबद्दल बोलावं. इथे वर्ल्ड लेबर ऑर्गनायझेशन